कफाच्या विकारांना दूर जर करायचं असेल, तर प्रत्येक विकाराची तशी औषधं वेगळीच आहेत. परंतु कफाच्या विरुद्ध जर आपण औषधं वापरली, तर नक्कीच आपल्या शरीरामधला कफ कमी होऊन हे सगळे विकार आपल्याला कमी झालेले दिसतात. मग आपल्या घरामध्येच काही औषधं असतात. जिरे आहे, ओवा आहे, सुंठ आहे, हळद आहे, हिंग आहे. ही औषधं आपण कफग्न म्हणून वापरू शकतो. या जोडीला बाजरी ही उष्ण असते आणि कफ निर्माण करत नाही. ही सुद्धा आपण कफग्न म्हणून वापरू शकतो. बऱ्याच भाज्या पण अशा असतात, ज्या उष्ण गुणाच्या असतात. शेवगा ही भाजीसुद्धा आपल्या शरीराला कफ कमी करण्यासाठी फार उपयोगी पडते. मगाशी सांगितलं सुंठ, जिरे, ओवा, हिंग, हळद ही जी औषधं आहेत ती चूर्ण स्वरूपात अर्धा किंवा 1-1 चमचा जर तुम्ही सकाळी, दुपारी, रात्री गरम पाण्यावर घेतली, तर तुमच्या शरीरातला कफ हळू कमी व्हायला लागतो. या जोडीला मसाल्याचे पदार्थ पण असतात. दालचिनी आहे, तमालपत्र आहे, नंतर काळी मिरी आहे. ही औषधंसुद्धा आपण कफग्न किंवा कफ कमी करण्यासाठी वापरू शकतो. या मसाल्यांचा चूर्ण स्वरूपात वापर पाव-पाव चमचा सकाळी, दुपारी, रात्री केला. गरम पाण्यावर जर ही मसाल्याची चूर्ण घेतली, तर आपल्या शरीरातला कफ खूप छान कमी होतो. तर छातीमध्ये कफ वाढला असेल, छाती डबडबली असेल कफाने, सारखा कफाचा खोकला येत असेल, तर त्यासाठी दालचिनीच्या चूर्णाचा पाव चमचा, सुंठीच्या चूर्णाचा पाव चमचा जर गरम पाण्याबरोबर सकाळी, संध्याकाळी घेतला, तर छातीमधला कफ खूप छान कमी होतो. हे सगळे कफावरचे उपाय आहेत. हे करून पहा. तुमच्या पोटामधला, तुमच्या छातीमधला कफ कमी होऊन तुम्हाला छान बरं वाटेल.